जिल्हा परिषद उच्च प्राथमिक शाळा मासळच्या आपण ग्राउंडमध्ये आहोत. तर विविध उपक्रमामध्ये आज आपण एक उपक्रम घेतोय, तो म्हणजे विविध स्थळांना भेटी देणे. त्यापैकी आपण आज निवडले आमच्या जवळचं एक नायरा नावाचं पेट्रोल पंप. इयत्ता 5वी 6वी आणि 7वीचे विद्यार्थी आमच्यासोबत आहेत आणि आज आम्ही जातोय संपूर्ण पेट्रोल पंपचं बघायला. आमच्या ग्रुपमध्ये ध्रुव सुनील डोंगरे हा लीडर करतोय मुलांमध्ये आणि मुलांमध्ये मागे समृद्धी पिलेवान ही लीड करते. तर आज नवीन काहीतरी कृतीयुक्त शिक्षणाद्वारे आम्ही मुलांना काहीतरी देण्याचा प्रयत्न करतोय आणि बघूयात आज मुलं आमचे काय प्रश्न विचारतात आणि त्यांना नवीन काय माहिती मिळते. नमस्कार. आम्ही सर्व मुलं जिल्हा परिषद शाळेकडून आल्यावर आम्ही एक उपक्रम करतोय. तुम्हाला काय प्रश्न विचारणार तुमच्या मी जिल्हा परिषद प्राथमिक शाळेमध्ये 5वीमध्ये शिकणारी विद्यार्थिनी आहे आणि आमचा उपक्रम आहे त्याबद्दल तुमच्या उपस्थितीनिमित्त आम्ही तुम्हाला काही मुलांमध्ये विचार कोण आहे? मुलांमध्ये धनश्वेश. पेट्रोल पंपावर काम करण्याचे वय किती आहे? 18 वर्षावरील. ज्याला वाटतं ते लिहून ठेवा. तुमचा आवाज मोठा आहे मुलांना. 7व्या महिन्यामध्ये 1 तारखेपासून म्हणत जायचं म्हणायचं. ईशान, पेट्रोल नायरा ही कंपनी कुठून येत आहे? फॉरेन कंपनी आहे. नायरा कंपनीचे मालक कोण आहे? मालक माहीत नाही कोण आहे. ठीक आहे. पप्पाची मला सांगू शकते. पप्पाची मालक कोण आहे? पेट्रोल कंपनी मालक कोण आहे? ऑनलाईनला खाते. पेट्रोल केव्हापासून सुरू झाला? पेट्रोल पंप पेट्रोल पंपचा पेट्रोल पेट्रोल पंप पेट्रोल पंप 7व्या महिन्यामध्ये 1 तारखेपासून. टँकर येते त्यातून किती लिटर मावू शकते त्या टँकरमध्ये? 20,000 लिटर. पाईपमधून पेट्रोल निघते तर कसं निघते ते प्रक्रिया सांगू शकते आम्हाला? ते मशीन लावलेली आहे मोटरसारखी. मोटरद्वारे येते इकडे. पेट्रोल पंप सुरू करण्याची योजना कोणी काढली? सुरू करण्याची योजना महाराष्ट्र शासन आणि केंद्र सरकारची योजना. शासनाची योजना आहे. आपण फक्त विकून देणे राहत आपल्याला. पेट्रोल कोणत्या कंपनीचे? पेट्रोल कंपनीचे नसते, ते गव्हर्नमेंटचे प्रोव्हाइड केलेलं असते. हा पेट्रोल पंप बनवायला किती दिवस आणि किती पैसे लागले? बनवायला 2 करोड रुपये लागले. तुम्ही हा पेट्रोल पंप सुरू केला तर तुम्हाला नुकसान झाला का फायदा? चांगले पासून पेट्रोल पंप रात्री किती वाजतापर्यंत सुरू राहते? पेट्रोल पंप रात्री किती वाजतापर्यंत सुरू राहते? 24 घंटे सुरू राहते. तुम्ही हे पेट्रोल कुठून आणता? हा वर्धेवर ते डेपोमधनं. पेट्रोल पंपवर किती स्त्री आणि पुरुष आहेत? पेट्रोल पंपवर 1 स्त्री आहे आणि 6 पुरुष आहेत. तुमच्या पेट्रोल पंपात किती सुविधा आहेत? भरपूर सुविधा आहेत. पाण्याची सुविधा आहे, वॉशरूम आहे, फर्स्ट एड आहे, हवेची मशीन आहे. करा मग तो नाव घेते. एक वेळेस गडबड नका करू.
हातवर करून ठेवा, मी त्यांच्या लक्षात येऊन जातो. पेट्रोल पंपाची किंमत कोण ठरवते? गव्हर्नमेंट ठरवते ते. पेट्रोलची किंमत गव्हर्नमेंट. गव्हर्नमेंट ठरवते. तुमच्या पेट्रोल पंपचे नाव काय? नका ते पेट्रोल दे. नैतिक. तुमच्या पेट्रोल पंपमध्ये 1 लिटर किती रुपये जाते? पेट्रोल का डिझेल? पेट्रोल 105 रुपये 31 पैसे. 1 लिटर डिझेल किती रुपयात होते? 91 रुपये 58 पैसे. सुजाता. तुमच्या पेट्रोल पंपावर रोज किती लोक अंदाजे येतात पेट्रोल भरायला? अंदाजे हजारो लोक येतात. तुम्ही रोज किती रुपये पगार देता एका व्यक्तीला? आणि पुरुषांना आपला 8,000 रुपये देतो, स्त्रियांना 6,500 रुपये. अथर्व. पेट्रोल कुठून येतो? पेट्रोल डेपोमधून येतो. तुम्ही हा काम केव्हापासून करत आहात? 7-8 महिने झाले. 8-6 महिन्यापासून. नवीन असेल तर विचार एखादा. ट्रॅक्टरमध्ये डिझेल का टाकलं जातं? ट्रॅक्टरमध्ये डिझेल का टाकलं जातं? ते इंजिन त्या पद्धतीने बनवलं आहे, डिझेल कंजम्पशन करायला त्या पद्धतीने. हे डिझेलची खाण कुठून आहे? ते इस्रायलमध्ये वगैरे बाहेर देशातून येतं. तुमच्या पेट्रोल पंपमध्ये पेट्रोल आणि डिझेल 91 रुपये 58 पैसे आणि पेट्रोल 105 रुपये. विहार. रिपीट नका करू प्रश्न कुठलाच. लक्ष ठेवा, सगळे काय उत्तर दिलं लिहून ठेवा. बाकीचं तुमच्या पेट्रोल पंपमध्ये 2 लिटर डिझेल आणि पेट्रोल किती रुपयाला मिळते? लिटर डिझेल नको विचारतो. एका लिटर तू कॅल्क्युलेट कर ना आता. तूच सांग. सांग. 91 रुपये 58 पैसे एका लिटरचे. 2 लिटरची किती होती? 91 91 रुपयाचं 1 लिटर. 58 पैसे. 181 रुपये. 183 रुपये 183 रुपये 16 पैसे. विचारायचं असेल विचार, पण कॅल्क्युलेशनचं नका विचार. तुम्ही पेट्रोल पंपवरून केव्हा घरी जाता किंवा पोहोचता? काम झाल्यानंतर घरी जातो. काम असलं की वगैरे येतो. तुमच्या पेट्रोल पंपचं टाइम किती वाजतापर्यंत असते? 24 घंटे राहते त्याला. तुमच्या पेट्रोल पंपच्या पाईपमध्ये पेट्रोल कुठून येते? जर टँक फिट केला टँकमधनं येते. टँकमध्ये कुठून येतं? ते गाडीने येते डेपोमधनं. विहान. तुम्हाला किती रुपयाचा नफा होतो? हा प्रश्न भारी. डिझेलवर 250 रुपये आणि पेट्रोलवर 350 रुपये. जास्त. तुम्हाला वर्षामध्ये किती रुपयाचा नफा किंवा तोटा होतो? ते काढलं नाही आतापर्यंत. असं व्हायचं आहे म्हणून विक्रीवर आहे, विकलेल्यावर त्याप्रमाणे. आमच्या मुलांना नायरा कंपनी दाखवू शकता? नाही, आम्हीच नाही बघितलं. कंपनी येते नाही, पेट्रोल पण दाखवू शकते का कुठे टँक वगैरे आहे काय असं? हा टँक इथे आपण टँक दिसणार नाही ते अंदर स्टॉलला. आतमध्ये असतं. तुम्हाला काही पाहायची इच्छा आहे का इथं अजून काही? टँक तर आपण नाही पाहू शकत. तिथून जाते ते पाहायचं असेल किंवा कसं जाते कसं सांगतात वाटलं ठीक आहे. कसं राहिलं तरी सांगतात ते. आभार मानायचे. हा विचार. तुम्हाला महिन्याचे किती पैसे मिळतात? सेलिंगवर प्रश्न डिपेंड झाला असते. तसा वर्षाचा म्हणा किंवा दिवसाचा. सेलवर डिपेंड करते आपण किती डिझेल पेट्रोल विकतो त्याच्यावर. अंदाजे महिन्याला किती पेट्रोल विकलं जातं किंवा डिझेल विकलं जातं असं विचारू शकतो. त्यानंतर तुम्हाला अंदाज काढता येईल. नायरा कंपनी हे कोणत्या देशात आहे?
रशियाची कंपनी आहे. पेट्रोल तुम्ही पेट्रोल जेवढ्या पैशाने घेता तेवढे पैसे कमी करता किंवा अधिक करता? अधिक करता कधी कधी कमी पण करता का? नाही, कमी करायचं. रेट कमी का विचारायचं बरं आहे नाही आणि जास्त त्यांचा का प्रश्न बरं काय आहे करता? त्याची समजा तुम्ही एखाद्या वेळेस आता 103 रुपये लिटर हो. पेट्रोल आले अचानक कधी पेट्रोलचे भाव काही डाऊन होतात हो. मग त्यावेळेस त्यावेळेस कमी करायचं ते ऑटोमॅटिक 6 वाजता कमी होतं सकाळी. आपल्या हातात काहीच नाही, त्या मशीन मधला काहीच आपण चेंज नाही करू शकत. काय काय ते ते नवीन वरूनच चेंज होते सकाळी 6 वाजता. तर आता तुम्ही समजा सुरुवातीला पेमेंट करता की सगळं सेल झाल्यानं पेमेंट करता? नाही, सुरुवातीला पेमेंट पहिले पेमेंट समजा तुम्ही 100 लिटरचं पेमेंट केलंय हा. 103 रुपयाने केलंय बरोबर. आणि भविष्यात तुम्हाला ते पेट्रोल तुम्हाला 100 रुपयाने विकायचं त्याचा लॉस झाला आपला. लॉस झाला हो. म्हणजे तुमचं मालका झाला हा, मालकाचा लॉस. कंपनीचा काही रोल कंपनीचा काही नाही रोल त्याच्यामध्ये. इथं रेट असते दर पेट्रोलचा आणि ते ऑटोमॅटिक असते. ऑटोमॅटिक चेंज होते वरतून 6 वाजता सकाळी. म्हणजे 2 डिस्प्ले बोर्ड दिसत आहे ना, एकामध्ये डेन्सिटी असते. मग जवळ जाऊन पाहू शकता अजून एकदा जाताना जाऊन पाहू आपण. ते डिस्प्ले बोर्ड आहेत ना, 2-3 दिसत आहेत ना, ते पण सांगते तू. पुन्हा काही विचार हा पेट्रोल कोणाच्या नावाने आहे? वडिलांच्या नावाने आहे. पप्पाच्या नावाचे अश्वजित. तुम्ही पेट्रोल पंपवर सिगरेट का पेट्रोल देत नाही? ज्वलनशील पदार्थ आहे म्हणून. तुम्हाला एक दिवसाचे पैसे किती होतात? किती होतात त्याला सेलवर डिपेंड करतं किती होतात. तुमच्या पेट्रोलचं नाव काय? नकाते पेट्रोल नकाते पेट्रोलियम. पेट्रोल कंपनीचं का विचारायचं आहे? जो तुम्ही 24 तास चालू ठेवता तर नियम कोणते कोणते आहेत पेट्रोल पंपाचे? 24 तास तसं ठेवता नाही पण आम्ही ठेवतो. म्हणजे कसं आमच्या गाड्या वगैरे येत असतात ना, त्या कोणाला सर्व्हिस मिळाली पाहिजे इमर्जन्सी म्हणून आम्ही ठेवतो. नियम कोण बनवते? नियम गव्हर्नमेंट बनवते. ठीक आहे ओके. सुजाता, आहेत. तुमच्या पेट्रोल पंपवर कोणते कोणते नियम आहेत किंवा पाळले जातात? नियम तेच जे म्हणजे ज्वलनशील पदार्थ वापरू नाही देत आम्ही, ते का बरं? कारण की स्फोट होण्याची भीती असते ना त्याच्यामुळे. पुन्हा आहेत कोणी? ज्याला विचारायचे हातावर करा किंवा काय आता इथं दिसल्यावर तुम्हाला काही वाटते काय काही विचारा? इथं बघून काय दिसतंय का बघा एखादं हे एखादं वेगळं वाटतंय? काय वाटते का तुम्हाला विचारा? सांगते. सर रेतीचे बांधता का नाही? हा, तर ते आग वगैरे लागली तर विजयासाठी आहे ते. अग्निशमन यंत्रच आहे आपलं साधं पारंपरिक पद्धतीचं. आता मशीन पण असते ते आहे ते खाली पाईप मशीन दाखवतात ते काही. पेट्रोल मशीनमध्ये कसे जातात ते दाखवू शकता? दाखवतो. दाखव मग एकदा दाखव. सर्वच दाखवतो तुम्हाला पूर्ण. पेट्रोलला इंग्लिशमध्ये मोटर स्पिरिट म्हणतात, MS. लक्षात घ्या नवीन शब्द. तर डिझेलला इंग्लिशमध्ये HSD म्हणतात, हाय स्पीड डिझेल. लक्षात ठेवायचं. हाय स्पीड डिझेल लिहून ठेवा. तुम्हाला या पेट्रोल पंपमध्ये काम करायला कसे वाटते? डिझेल चांगले वाटते. तुमच्या पेट्रोल पंपमध्ये एकूण किती कामगार आहेत? 7-8 कामगार आहेत. तुम्ही कामगार कधी केव्हा केव्हा वाढवता किंवा कमी करता? गरज असली की वाढवतो, कमी करत नाही कारण की सहसा सोडून जास्त कोणी. हाय स्पीड डिझेल मोटर स्पीड MS. मोटर स्पिरिट नवीन माहिती मोटर स्पिरिट कोणाचे मम्मी पप्पा आहेत काय इथं कामावर? RIT. कोणाचे भाऊ वगैरे निघून येतात सगळे? ठीक आहे पॉज कर बघा. तुम्ही उत्तर दिल्याबद्दल तुमचे आभार. आणि राठोड सर आणि परशुरामकर सर
आम्हाला इथे आणण्याबद्दल आणि माहिती दिल्याबद्दल आभार मानतो. आणि मुलांचे कॅप्टन ध्रुव डोंगरे आणि मुलींचे कॅप्टन समृद्धी पिल्लेवान यांनी स्वतःच्या पिरेचे आणि दुसऱ्याच्या पहिले विचारल्याबद्दल आभार मानतो. धन्यवाद. तरी बर्फ कमी बसेल तिथे, कारण थोडं वर येईल ते आणि पाणी जास्त बसेल. त्यामुळे ही घनता जी असते एखादं झाड पण थंडीनं त्याचं कमी किंवा जास्त होऊ नये. दिसायला पेट्रोल आपण 1 लिटर देतोय, पण त्या 1 लिटर नाहीच आहे असं त्याचा अर्थ होतो. पण ही शासनाने ठरवलेली डेंट जी असते ती पेट्रोलला पण असते आणि डिझेलला पण असते, हे दोन्हीला पण असते. बाजूला डिझेल आहे, या बाजूला पेट्रोल आहे. हा डिझेलचा रेट आहे 91.50 58 रुपये. ठीक आहे.